आणि मेन म्हणजे मी गाडीबद्दल जास्त बोलत पण नाही, ठीक आहे. का तर अभ्यास माझा मेन आहे. गाडी यात काय म्हणजे लई इंटरेस्टिंग काही बरोबर बी नाही, ठीक आहे. अभ्यास आपला मेन आहे, अभ्यास आपला फोकस आहे. पण बऱ्याच ज्या गोष्टी कळतात त्या म्हणजे चांगल्या कळतात गाडीबद्दल किंवा फायनान्शियल डिसिजन म्हणजे माझं म्हणजे खरोखर बरं का लई भारी माझं फायनान्शियल डिसिजन आहेत. का तरी मी घेतोय आणि कितीतरी पैसा वाचतोय त्याहूनच कळते, ठीक आहे. तो व्हिडिओ असा आहे की गाडी घ्यायची आणि मी आल्या वर्षी मी मित्राला म्हटलेलो आणि ते मित्र पण मला म्हणायचा की तू नुसतंच बोलतोयस, ठीक आहे. आत्ता आहे आपण होंडाच्या शोरूममध्ये, ठीक आहे. उशिमेट टार्गेट म्हणजे काय आहे तर ह्या वर्षी ठरवलेलं की 2 गाड्या काढायच्या, ठीक आहे, नवीन. पण 2 तर काय जमलेलं नाही, ठीक आहे. तर एक तरी इथे यातली एक कुठली ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओत कळत, ठीक आहे. आता आपण इथं आहे तर बऱ्यापैकी बुक झाल्या गाडी. पण ठरल्या म्हणजे मी मागल्या वर्षी मित्राला म्हटलेलं बघा मी काय तर डिसेंबर जानेवारी म्हटलेलं म्हणजे मागच्या डिसेंबर किंवा ह्या जानेवारीची 2023मध्ये 2 गाड्या तर निघणार, ठीक आहे, नवीन दारात लागणार. पण 2 काही निघालेलं नाही, ठीक आहे. तर एक तर आता आपण काढतोय म्हणजे 31च्या आधीच आहे म्हणून आता 31च्या आधीसाठी सगळं आपण करावं काय. तर हे कुठंतरी आज म्हणजे मी त्याला काय असं टोमणं मारत नाही मला, पण आपण म्हणतोय ते कुठेतरी होतं किंवा मी म्हणलोय ते कुठेतरी करून दाखवलं, ठीक आहे, करून झालं. तर हे मला फक्त सांगायचं आहेत ना. आणि जरा कॉन्फिडन्स स्वतःवर बी तुम्ही ठेवा आणि असाच कॉन्फिडन्स पुढे राहावा येणाऱ्या वर्षी 2024ला. यासाठी मी 2023मध्ये व्हिडिओ करून टाकालोय. 2023मध्ये पण आपण बरंच काय काय केले आणि 2024मध्ये पण आपण फोडायचं आहे, ठीक आहे. तर त्याची सांगतो स्टोरी काय काय आहे ती, तर चालू करूया. तर वेलकम टू चॅनेल. आणि विषय म्हणजे आज पेपरच नालो जाऊन, ठीक आहे. आज डबल यायचा पेपर होता एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि पेपर साईज 12:30 ते 2:30 होता, ठीक आहे. 12:30 ते 2:30 पेपर होता. त्यानंतर पेपर झाला आणि भाऊ आहे तो भाऊ पण आला आहे पेपरला, ठीक आहे. तर पेपर आल्यावर मी बऱ्याच दिवसापासून चालली गाडी घ्यायची एक, ठीक आहे. आणि तर मग आज मग भाऊ पण होता सांगता तर त्याला म्हणतो तो मला म्हणला बघून आज तो पण भाऊ बोलता आणि अजून 2 भाऊ आहेत ती बी गावात नव्हती. तर अशी मिळून सगळे मी बघायला होतो गाडी, ठीक आहे. तर ड्रीम युगा किंवा युनिकॉर्न ह्यात कोणती तरी घ्यायची आहे. ड्रीम युगा नाही हो, ड्रीम युगा आहे शाईन किंवा युनिकॉर्न घ्यायचे आहे. युनिकॉर्न पण आता बघितली पण विषय काय आहे युनिकॉर्नचं म्हणजे मायलेज थोडं कमी आहे आणि युनिकॉर्न जरा गावात म्हणजे ती एवढी अशी म्हणजे फास्ट पळवता येणार नाही गाडी. म्हणजे युनिकॉर्न कशी आहे लॉंग रूटला भारी गाडी तर ती मज्जा आहे चालवायला. नाहीतर गावाच्या गावात कसं आपण तेवढंच 5-6 किलोमीटरसाठी असणार, ऑफिस नाही काय नाही, त्यामुळे ती काही एवढं म्हणजे मला तर काही वाटत नाही. आणि प्राईस बी तिची काहीतरी 140 आहे आणि CB शाईनची काहीतरी 110 आहे. तर मग CB शाईन युनिकॉर्न आणि SP 125 म्हणून आल्या तर त्यात डिफरन्स आल्या. भाऊ म्हणाला की SP 125 घ्या आणि दुसरा एक भाऊ आहे तो म्हणाला की डायरेक्ट स्प्लेंडरच घ्या, डोक्याला तापच नको. पण स्प्लेंडर म्हटलो नको, जरा डिस्कवरवाली एखादी घेऊया आणि जास्त पण बजेटच्या पुढे जायचं नव्हतं. म्हणजे 140ची घ्यायला पण काही विषय नाही युनिकॉर्न, पण तिला मायलेज बी कमी आहे आणि दुसरं म्हणजे गावातच गाडी फिरणार ती गावाच्या आसपास, त्यामुळे लई डिस्टन्स नाही आहे आणि तिचा तसा पावरचा यूज कुठं होणार नाही. आणि ही CB शाईन आहे यामध्ये पण आपण डिस्क घेतल्या, ड्रम घेतलेला नाही. याला सांगायला तुम्हाला तर आज म्हणजे असं बऱ्यापैकी आता फायनल आहे. असं काय होते बघूया काय हे सांगालो हे पण तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात, ठीक आहे. तर आता गाडी बघून आलो, विषय झाला, पेपर पण झाला, पेपर पण गेला बरा. हां, तर सांगायचं म्हणजे की मागल्या वर्षी मी एका मित्राला म्हटलेलं, ठीक आहे, लायब्ररीतलेच की 2023मध्ये आमच्या 2 तर नवीन गाड्या असणार, 2 व्हीलर, ठीक आहे. 2 व्हीलर एक असणार आणि 4 व्हीलर एक असणार असं ठरलेलं. पण 4 व्हीलर काय आलेलं नाही आणि मला वाटलं काय तर सगळंच प्लॅन फिसकडला का काय. तर त्या 2 व्हीलरमधली एक तर आल्या, ठीक आहे. म्हणजे मी तिला सांगितलेली FZ एक आणि बुलेट एक सांगितलेली, यातल्या दोन्हीतली येईल. पण आता FZ पण ती कॅन्सल झाली का तर FZचं जे नवीन मॉडेल आहे की नाही ती एवढं असं पसंत नाही आहे, ठीक आहे. आणि त्यामुळे FZ कॅन्सल केले आणि CB शाईन म्हणालो. सांगायचा विषय म्हणजे काय माहिती आहे काय अजून पण की जे मी म्हटलेलं होते केले का तर मला पण वाटायचं की आईला काय मी का असं हवेत बोलतो का काय, म्हणजे बोलल्याला खरं कधी व्हायचं किंवा बोलल्याला खरं कसं व्हायचं. तर म्हणजे हेच सांगायचं आहे मला की बोललेलं कुठं तर झालं आहे खरं, ठीक आहे. म्हणजे कसं ना विना कसं की झाले की झाले. 23मध्ये आता आपण पेमेंट बी करून आलो आहे, थोडं पेमेंट गेले थोडं राहिले. आता पप्पा एकदा गाडी बघून येतील ती आणि फायनल करतील ती. आणि तसं झालं तर मग 31च्या आतच गाडी येईल, 31च्या आत किंवा 1 तारखेला. जर पप्पा म्हणले 1 तारखेला घ्या तर 1 तारखेला येईल. पप्पा म्हणले 31च्या आधी आणूया तर 31च्या आधी येईल. आणि म्हणजे तो फॅन्सी नंबर घ्यायचा म्हणजे तो VIP नंबर घ्यायचा का जो मिळेल तो सिरियल घ्यायचा तेव्हा पण चालू आहे घमासान. म्हणजे कुठला घ्यायचा मी म्हणालो 37-38 घ्यायचा, पप्पा बघा कुठला म्हणतात घ्यायचा. तर असा विषय आहे. तर हेच मला सांगायचं होतं, ह्यातनं एवढंच सांगायचं होतं की आपण म्हणतोय ते किंवा जे प्लॅन ठरलेला तो काहीतरी झाला आहे पूर्ण. म्हणजे असं नाही की मी उगाच हवेत बोलतोय किंवा मला बी वाटायचं मी म्हणतोय 2 गाड्या आपण कशा येणार, त्यातली आता एक येते गाडी, ठीक आहे. आणि हे बी सांगतो की आणि 5-6 महिन्यांनी किंवा फ्री झाल्यावर पण अनेकात येईल, ठीक आहे. पप्पा म्हणतात किंवा अनेकात येईलच सोडायचं का वाद नाही. पण ही तर सुरुवातीला असू दे. स्प्लेंडर म्हणजे कसं तर ते डाऊनग्रेड झाल्यासारखं होते आणि युनिकॉर्न म्हणजे लयच होते आणि ती 140 आणि गावाच्या गाडीचा फायदा होणार नाही हो. युनिकॉर्न कशी तर स्पीड पाहिजे, डिस्टन्स पाहिजे तर ती मजा चालवायला आहे. मग ती डिस्टन्स काय एवढं नाही आहे त्यामुळं ती युनिकॉर्न पण कॅन्सल केली. प्लस प्राईस बी जास्त आहे, जवळजवळ 35-30 जास्त जातात. आणि राहिलं CB SP 125 नवीन मॉडेल आहे आणि ते काही एवढं असं दणकट वाटत नाही, म्हणजे स्ट्रॉंग असं वाटत नाही. आणि ती गावात तर म्हणजे मला वाटत नाही म्हणजे लई दिवस टिकल ती. डिस्कवरसारखं नाही ती. डिस्कवरचं कसं मायलेज आहे किंवा दिसायला जरा बरं आहे, पण डिस्कवरचं कसं 2-3 वर्षात लगेच ती म्हणजे असं एकदम बॉडी ही झाली
म्हणजे टिकली नाही ती, ठीक आहे. तसं मला नको आहे. का तर तुम्ही बघितलं असेल डिस्कवर मी कमीच दिसते, त्यावेळी किती सेल झाला डिस्कवरचा. पण आता डिस्कवर मार्केटमध्ये मी फिरणारे कमीच आहेत, कळलं का. पण स्प्लेंडर म्हणा किंवा होंडा गाड्या तणकडे आहेत. आणि हेच म्हणजे यातनं थोडं UPSCचं पण पॅरल स्टडी म्हणा किंवा ॲनालिसिस हे बी जरा म्हणजे कामाला येते मला, थोडा त्यात काही विषय नाही. तर भाऊ म्हणाल तर एक SP 125, दुसरा भाऊ म्हणाल तर की स्प्लेंडरच घ्यायची, दुसरं नावच काढायचं नाही. आणि पप्पा म्हणाल तर युनिकॉर्न किंवा मग स्प्लेंडर. CB शाईनचा काही कुणाला विषय नव्हता, पण मी म्हणालो CB शाईन किंवा युनिकॉर्न. पण आता CB शाईन बऱ्यापैकी झाले फाईन, ठीक आहे. तर हेच आता तुम्हाला इथे साईडला दिसत असेल, मी शोरूममध्ये गेलो मग तिथलं व्हिडिओ वगैरे आहेत ते. तर हो असा विषय आहे, ठीक आहे. त्यामुळे बोलतोय ते आपलं होते, काय विषय नाही. आणि 2024चं पण प्लॅन काय काय ते मी सगळं सांगणार आहे, ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट 50% तर त्यातलं, म्हणजे 70% तर त्यातलं होईल, 50-70%. पण सांगितलं की आपल्याला बी कळते की आपण काय करायला लागलो आणि कसं कसं होणार आहे पुढलं, ठीक आहे. आणि असा विषय आहे. आणि ह्यातलं म्हणजे पैसे आहेत की ह्यातलं माझं नाहीत, पण जे म्हणतोय ते आपलं म्हणजे जे बोलतोय ते आपण काहीतरी विचार करून आज बोलत असते किंवा प्लॅनिंग असते ती पुढला विचार करून काहीतरी प्लॅनिंग केलेलं असते, कळते का. आणि जर मी ॲक्च्युअली तुम्हाला प्रूव्ह दाखवायला लागलो की आपला असं आहे. आणि पुढल्या वेळी पण आहे जोरदार प्लॅनिंग आहे थोडा.